हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहे ट्रान्सफॉर्मर लॉसेस. हा खूप महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. तत्पूर्वी मी तुम्हाला ट्रान्सफॉर्मर लॉसेसबद्दल ब्रीफ इन्फॉर्मेशन देतो. तर ट्रान्सफॉर्मर लॉसेस आहेत, आपण TL म्हणून, हे 4 प्रकारात डिवाइड होतात. पहिले आहेत ते आयर्न लॉसेस, दुसरं आहे ते कॉपर लॉसेस आहे, तिसरं आहे ते डायइलेक्ट्रिक लॉस किंवा तिसऱ्याला आपण स्ट्रे लॉसेस किंवा डायइलेक्ट्रिक लॉस म्हणू, आणि चौथा आहे तो स्ट्रे लॉसेस. आता आयर्न आणि कॉपर लॉस हे 2 मेजर लॉस आहे. आयर्न लॉसमध्ये परत 2 प्रकार पडतात. कुठले? एक हिस्टॉरिसिस लॉस आणि एडी करंट लॉस. हिस्टॉरिसिस लॉस आणि एडी करंट लॉस हे 4 लॉस तुम्ही महत्त्वाचे लक्षात ठेवायचे. कुठले आहे? आयर्न लॉस, कॉपर लॉस, डायइलेक्ट्रिक लॉस आणि स्ट्रे लॉस. त्यातले हे 2 जे लॉसेस आहेत ते मॅक्झिमम असतात आणि हे एकदम मिनिमम असतात. का ते आपण व्हिडिओमध्ये बघायचंच आहे. तर आता ह्यामध्ये लेक्चरला स्टार्ट करूया आपण. ही इन्फॉर्मेशन समजली. तर बघा, ट्रान्सफॉर्मर इज द स्टॅटिक मशीन, देअरफॉर नो फ्रिक्शन अँड विंडेज लॉस. ट्रान्सफॉर्मर काय आहे? स्टॅटिक मशीन आहे. स्टॅटिक मशीनचा अर्थ काय होतो बघा. जर एखादी मशीन स्टॅटिक मशीन असेल तर त्याच्यात काय असतं? नो रोटेटिंग पार्ट असतं. नो रोटेटिंग पार्ट म्हणजे याचा अर्थ काय होतो? तर आपलं बघा, DC मोटर असेल, DC मशीन घेऊ, तर त्यात काय असतं? एक स्टेटर असतं, दुसरं काय असतं? रोटर असतं. रोटर म्हणजे फिरणारा भाग आहे. फिरला की फ्रिक्शन अँड विंडेज लॉस हा येतो. पण ह्या ट्रान्सफॉर्मरमध्ये जे स्टॅटिक मशीन्स असतात त्या फ्रिक्शन अँड विंडेज लॉस अजिबात होत नाही, संबंधच येत नाही. का? तर रोटेटिंग पार्ट नाही त्यामुळे फ्रिक्शन नाही, आणि रोटेटिंग पार्ट नाही त्यामुळे विंडेज लॉस. म्हणजे काय असतं? तर हवा आहे, हवाला अपोज करणारा पार्ट जो असतो त्याला विंडेज म्हणतात, तो नसतो. त्यामुळे हे काय आहे? स्टॅटिक मशीन म्हटलं जातं, आणि त्यामुळे हे लॉस अजिबात होत नाही. तर आता बघा, त्यात कुठले लॉस आहेत? तर पहिला आहे तो आयर्न लॉस. आता हे कशामुळे होतो? इट इज कॉज्ड बाय, मी मॅक्झिमाइज करतो थोडं. इट इज कॉज्ड बाय अल्टरनेटिंग फ्लक्स इन अ कोर अँड कन्सिस्ट ऑफ हिस्टॉरिसिस अँड एडी करंट लॉस. हे कशामुळे होतो? तर अल्टरनेटिंग फ्लक्समुळे जे लॉस होतात ते काय आहे? आयर्न किंवा कोर लॉस म्हटलं जातं. तर ह्यात पहिला कुठला आहे? तर हिस्टॉरिसिस लॉस कसा आहे? तर याचा फॉर्म्युला लिहिलेला आहे बघा. ह्याचा फॉर्म्युला काय आहे तो पहा. PH इज इक्वल्स टू B⁻⁴ FV जूल पर सेकंड किंवा वॅट. म्हणजे हिस्टॉरिसिस लॉस, B म्हणजे फ्लक्स डेन्सिटी, X मीन्स हिस्टॉरिसिस कोएफिशियंट, F म्हणजे फ्रिक्वेन्सी, V म्हणजे व्हॉल्यूम. म्हणजेच हिस्टॉरिसिस लॉस कशावर डिपेंड आहे? फ्लक्स डेन्सिटीवर, कोएफिशियंट ऑफ हिस्टॉरिसिस, फ्रिक्वेन्सी आणि व्हॉल्यूम. ह्या गोष्टी जर वाढल्या तर हिस्टॉरिसिस लॉस काय केला जातो? वाढला जातो. आता दुसरा कुठला लॉस आहे? तर एडी करंट लॉस. एडी करंट लॉस काय आहे? एडी करंट रिझल्ट्स इन अ लॉसेस ऑफ पॉवर विथ करंट हिटिंग अँड मटेरियल. एडी करंट results in the loss of power with heating of material. म्हणजे काय होतं? लॉस ऑफ पॉवर होतं आहे, आणि काय होतं आहे? तुमचं जी कोर आहे ती काय होत जाते? हीट होत जाते. आता ह्याचा फॉर्म्युला काय आहे? P इज इक्वल्स टू B⁻² F² T² V. हा खूप महत्त्वाचा फॉर्म्युला आहे. तुम्ही ह्याला डबल अंडरलाईन केली तरी चालेल. बऱ्याचशाच एक्झाममध्ये प्रश्न विचारतो की हिस्टॉरिसिस लॉस थिकनेसमुळं काय होतो? कमी होतो, जास्त होतो, काही फरक पडत नाही का? डबल होतो. तर एक लक्षात ठेवा, हिस्टॉरिसिस लॉस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू थिकनेसचा स्क्वेअर आणि V आहे. म्हणजे थिकनेस जर वाढला तर हिस्टॉरिसिस लॉस 100% वाढणार आहे. हे कुठं तर नोट डाऊन करून ठेवा. आता बघा, हे जे वरचे लॉसेस आहेत ते these losses determines from the OC टेस्ट. उद्याच्या लेक्चरला आपण OC टेस्ट घेणार आहोत. पण हे 2 लॉसेस आहेत ते कशानुसार डिफाईन केले जातात? तर OC टेस्टमध्ये केले जातात.
आता दुसरा लॉस कुठला आहे, कॉपर लॉस. ह्या कॉपर लॉसलाच काय म्हटलं जातं, तर व्हेरिएबल लॉस म्हटलं जातं. ह्याला काय म्हटलं जातं, व्हेरिएबल लॉस म्हटलं जातं. व्हेरिएबल लॉस का म्हटलं जातं, तर लोड करंटनुसार हा व्हेरी होतो. कसा होतो या बघूया. ड्यू टू ओहमिक रेझिस्टन्स ऑफ द वाइंडिंग. हे कशामुळे होतो, ड्यू टू ओहमिक रेझिस्टन्स इन द वाइंडिंग. दीज लॉसेस व्हेरीज ॲज अ स्क्वेअर ऑफ द लोड करंट. आता हे कसं आहे बघा, दीज लॉसेस आर स्क्वेअर ऑफ द लोड करंट. म्हणजे कॉपर लॉस इज डायरेक्टली डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लोड करंट. बरोबर, हे इक्वेशन आपल्याला तयार झालं. आता जर लोड 3/4 असेल तर कॉपर लॉस काय होईल मग, तर इथं व्हॅल्यू पुट करा. कॉपर लॉस सेकंड कंडिशनला काय होणार, 3/4 ऑफ IL चा स्क्वेअर. म्हणजेच हे काय होईल, 9/60 IL स्क्वेअर. जर लोड तुमचा हाफ असेल, लोड जर हाफ असेल तर कॉपर लॉस काय होईल त्या कंडिशनला, 1/2 चा स्क्वेअर काय होतो, 1/4 इंटू IL चा स्क्वेअर. हे इक्वेशन फार महत्त्वाचं आहे, तुम्ही कुठेही नोट डाऊन करून ठेवा. कारण का ह्याच्यावर सुद्धा बरेचसेच प्रश्न असतात. प्रश्न कसं असतात ह्याच्यावर, जर लोड करंट हाफ केला आपण तर कॉपर लॉस काय होईल, कॉपर लॉस काय होईल. इनिशियल कंडिशनला कॉपर लॉस काय असणार आहे, IL स्क्वेअर असणार आहे. हे पहिली कंडिशन झाली. आता कॉपर लॉस सेकंड कंडिशनला काय केलं आहे, हाफ केला आहे. हाफ केलं तर IL चा स्क्वेअर होणार. म्हणजे कॉपर लॉस ॲट सेकंड कंडिशन डिवायडेड बाय कॉपर लॉस ॲट फर्स्ट कंडिशन बरोबर काय येणार, हे सेकंड कंडिशन आहे ना, थोडं लिहिताना हे होतं. सेकंड कंडिशन काय आहे, 1/4 IL स्क्वेअर आणि इथं काय आहे IL स्क्वेअर. मग IL ला IL कॅन्सल होईल. हे कॉपर लॉस इकडं भागाकारात आहे, इकडे गेले काय होणार, गुणाकारात होणार. म्हणजे कॉपर लॉस कितीनं कमी होतोय, 1/4 कमी होते. अशा प्रकारचे प्रश्नसुद्धा बऱ्याचशाच कॉम्पिटेटिव्ह एक्झामला असतात. त्यामुळे तुम्ही हा पॉईंट नोट डाऊन करून घ्या. ओके. आता तिसरा आहे काय, स्ट्रे लॉसेस. तिसरा काय आहे, स्ट्रे लॉसेस. आता हे स्ट्रे लॉस आणि डायइलेक्ट्रिक लॉस एकदम मिनिमम आहे. तर काय, लिकेज फील्ड प्रेझेंट इन द ट्रान्सफॉर्मर अँड ड्यू टू दॅट व्हॉट्स हॅपन, इंड्यूस एडी करंट इन द कंडक्टर टँक. आता लिकेज फील्ड म्हणजे काय आहे ते तुम्हाला सांगतो. लिकेज फ्लक्स एकदम चांगल्या भाषेत कन्सेप्ट सांगतो. हा आपला ट्रान्सफॉर्मर आहे बघा, हा आपला ट्रान्सफॉर्मर आहे. ह्या ठिकाणी प्रायमरी वाइंडिंग आहे आणि इथं काय आहे तुमचं सेकंडरी वाइंडिंग आहे. इथनं करंट होतो, I1 फ्लो होतोय. हा तुमचे काय आहेत, फ्लक्स आहे. एक लक्षात ठेवा, ट्रान्सफॉर्मरमध्ये कॉन्स्टंट काय असतं, फ्लक्स असतं. हा काय आहे तुमचा फ्लक्स आहे. आता लिकेज फ्लक्सची कन्सेप्ट एकदम चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा तुम्ही. इथं फ्लक्स आधी लिंक्स होतात बरोबर, आणि ट्रान्सफॉर्मरची काय प्रॉपर्टी आहे, फ्लक्स लिंक्स झालेले ते कुठे टाकतात, सेकंडरीकडे टाकतात. पण असे काही फ्लक्स असतात की जे फक्त प्रायमरीलाच लिंक होतात, सेकंडरीकडे जात नाहीत. ते कुठं पास होतात, हवेत पास होतात. ते कुठं पास होतात, हवेत. म्हणजे सेकंडरीकडे जातच नाहीत ते फ्लक्स, ते कुठं राहतात, प्रायमरीकडेच जातात. आता ह्या प्रायमरीकडे राहण्यामुळे काय होतात, इथं ते सेल्फ किंवा लिकेज EMF तयार करतात. हे लिकेज EMF करतात. सिमिलरली सेकंडरी साईडला सुद्धा ते सेकंडरीचा लिकेज EMF तयार करतात. आता हे लिकेज EMF काय करतात, तर हे लिकेज EMF जो करंट आहे ना त्याला अपोज करतात, अपोज द करंट. हे काय करतात, अपोज द करंट. त्यामुळे लिकेज फ्लक्स जेवढा मिनिमम ठेवता येईल तेवढं ठेवण्याचा प्रयत्न केलेला असतो. तर आता बघा एडी हे काय आलं. आता नेक्स्ट काय, डायइलेक्ट्रिक लॉस. दीज लॉसेस ऑकर्ड इन द इन्सुलेटिंग मटेरियल पर्टिक्युलरली इन ऑइल, सॉलिड आणि इन्सुलेटिंग. ऑइल, सॉलिड आणि इन्सुलेटिंग. डायइलेक्ट्रिक म्हणजे काय, थोड्या शब्दात सांगतो. हा बघा, डायइलेक्ट्रिक म्हणजे हा कपॅसिटर काढला, इथं आपण सप्लाय देतो. तेव्हा डायइलेक्ट्रिक म्हणजे काय ते तुम्हाला सांगतो, आणि इन्सुलेटरमध्ये फरक आहे. इथं जेव्हा आपण सप्लाय देतो तेव्हा इथं काय होतं, इथलं इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ज्यावेळी वाढत जाते तेव्हा इथले पार्टिकल्स एकमेकावर कोलॅप्स होऊन इथं काय तयार करतात, कंडक्टिंग पाथ तयार करतात.
आणि त्यामुळे हे सर्किट कंप्लीट होतं, हे लक्षात ठेवा. इन्सुलेटरमध्ये असं होत नाही. इन्सुलेटर आणि डायइलेक्ट्रिकमध्ये हाच फरक आहे. इथं काय होतं, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी वाढत गेल्यामुळं हे एकमेकावर काय होतात, पार्टिकल्स कोलॅप्स होतात आणि कंडक्टिंग पाथ तयार होतं. ह्याला म्हणतात डायइलेक्ट्रिक करंट आणि ह्याच्यामुळे जो लॉस होतो त्याला म्हणतात डायइलेक्ट्रिक लॉस. तर दीज लॉसेस ऑकर्स इन ऑइल, सॉलिड इन्सुलेशन्स. हे अशा पद्धतीनं 4 आपण हे बघितलेले आहेत लॉसेस. तुम्ही हे व्हिडिओ जर समजला असेल तर कमेंट बॉक्समध्ये 4ही लॉसेसची नावं ओळीनं लिहून पाठवायची आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.